ठाण्यात एकत्रित 30-40 वर्ष तुम्ही पक्षात आहात. मागच्या युतीच्या सरकारच्या काळात एक फाईल अजितदादांकडे होती सिंचन घोटाळ्याची, ज्या वेळी 200 कोटीचा एक प्रोजेक्ट 310 कोटींचा केला गेला आणि ती फाईल माझ्याकडे आहे असं त्यांनी प्रचारादरम्यान आठवण करून दिली. हे सगळं तुम्हाला माहिती होतं? अशी काही फाईल आहे अजितदादांकडे? जेव्हा सिंचन घोटाळ्याचे त्यांच्यावर आरोप होत होते, हे सगळं नवीनच होतं तुमच्यासाठी की हे सगळं तुम्हाला माहिती होतं? 30-35 वर्षात दादांनी तशी फाईल कडून दाखवली नाही, सांगितलं पण वाचतही केली नाही. त्यांनी वाचतही केली नाही. आता मध्येच त्यांनी कशी काय 30 वर्षानंतर फाईल आणली, मग त्याच्यात म्हटलं पण नाही कोणी की बाबा ती दाखवा एकदा फाईल काय असेल ती, त्यांनी ती दाखवावी. असं उगाच हवेत गोळीबार करू नये. 30 वर्ष तुम्ही काय केलं ते म्हणता, मग मी ती फाईल ती केली नाही, मग ते पैसे वाढू दिले नाही. आता मग मागच्या गोष्टी काढल्या तर अनेक गोष्टी अशा आहेत. कारण मी पण इरिगेशन मिनिस्टर होतो 14 ते 19. नाही का? नाही सांगतोय मी तुम्हाला. अशा गोष्टी आहेत. असं कशाला बोलावं आपण? आहेत का ज्या दादांनी असं बोलू नये, मला असं वाटतं. दादांनी असं अजिबात बोलू नये. अशी कुठली फाईल आहे याची काही कल्पना नाही मला काहीच कल्पना. मला 14 ते 19 माझ्या समोर आली नाही. आता ते म्हणले ती आली होती पण मी ती होऊ दिली नाही, म्हणजे तो विषय संपलेला आहे. पण मला असं वाटतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. पण असं का म्हणावं त्यांनी, मला हे कळत नाहीये. थोडा तो अकॅडमिक वाटेल, पण मला तो प्रश्न विचारायचा आहे की आत्ताचं जे राजकारण आहे, म्हणजे आता असं आहे की तुम्ही राजकारण आता गेली जवळपास 35-40 वर्ष बघता. तुम्ही काही दरवेळेला सत्तेमध्ये नव्हतात, नाही, तुम्ही विरोधी पक्षामध्ये राहून काम केलं. हो, ही आता जी मानसिकता आहे ती कुणालाच विरोधी पक्षात बसून काम होतच नाही असं वाटतं. जर तुम्हाला तुमची कामं व्हायची असतील तर तुम्हाला सत्तेचा भागीदार, सत्तेत वाटेकरी व्हायलाच पाहिजे. ही जी मानसिकता आहे ही भाजपचं राजकारण करण्याची जी रीत आहे त्यामुळं निर्माण झालेली आहे का राजकारण्यांची मानसिकता बदललेली आहे आणि त्यांना आता विरोधात बसून काम आपलं होणार नाही असं वाटू लागलंय? अनेक लोकांना असं वाटतं आता की बाबा आपण मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे. आता इथे महापौर आमचे आहेत, 2-3 आमदार आमचे आहेत, मंत्री आमचे आहेत, मुख्यमंत्री एका पक्षाचे आहेत, वरपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं भाजपचंच आहे. त्यामुळे लोकांना वाटलंय साहजिक आहे की बाबा या पक्षात गेलं तर 4 कामं जास्त होतील, नेता होतील. आता तुम्ही माझा विषय सांगितला. आता मी 90-92ला मी गावाचा सरपंच झालो, 94-95ला मी आता 35 वर्षाला कंटिन्यू 60 टर्म झाले. मला पण अनेक वेळा सांगितलं गेलं. तुम्ही विचारा, अरुणभाई गुजराती आहेत आता पण आहेत, त्यांना विचारा. आराराबा माझे इतके मागे लागले, राणेसाहेब माझे इतके मागे लागले, राणेसाहेब अजूनही आहेत, विलासराव माझे मागे लागले होते की तू काय करतो त्या पक्षामध्ये, येऊन जा इकडे. म्हणून आम्ही त्यावेळेला नाही गेलो. पण आजकाल खूप बदललेलं आहे. आज खूप बदललेलं आहे. आजची परिस्थिती बदललेली आहे. आता आधीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. तुम्ही बघा, मुख्यमंत्री राहिलेले लोक सुद्धा पक्ष सोडतायत. मागच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या पदावर राहिलेले 3-3, 4-4, 5-5 पिढ्या ज्यांच्या सगळ्या काँग्रेसमध्ये गेल्या, 3-3, 4-4 पिढ्या सुरुवातीपासूनच्या, ते सुद्धा लोक आमच्या वगैरे लागून पक्षामध्ये येत आहेत. पण मग त्याचा अर्थ विचारांची निष्ठा जशी तुमच्याकडे होती किंवा मधल्या म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जशी होती ती तशी विचारांची निष्ठा उरलेली नाहीये का? आता असं वाटतं की भाजपच्या काळामध्ये जर तुम्ही